पंचवटीतील गोपाळनगर कृष्ण मंदिर येथे 27 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। गोपाळनगर मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या 18 वर्षापासून अविरतपणे अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। 7 दिवसीय सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। यामध्ये नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा पार पडली। 3 नोव्हेंबर रोजी नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज गतीर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। गोपाळनगर मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पंचक्रोशीतील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक मान्यवरांसोबतच स्थानिक नागरिकांनीही या अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेत काल्याच्या कीर्तनासह महाप्रसादाचाही आनंद घेतला। कल्याण व्हावं यासाठीच या नाम सप्ताहाच्या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्याचं मंडळाचं नियोजन असतं। आणि महाराज या ठिकाणी रोजचे काही कार्यक्रम होत होते ते निश्चितच अतिशय उच्च प्रतीचे कार्यक्रम झाले। आणि या नाम सप्ताहाचा मुख्य उद्देश जे काही बालगोपाळ आहेत, जे काही या नाम सप्ताहात अध्यात्मात सहभागी होत नाहीत अशांसाठी एक संस्कारक्षम कार्यक्रम घडावा म्हणूनच आम्ही आयोजन मंडळाचं हे आयोजन असतं। आणि याचं मूर्तिमत्त उदाहरण म्हणजे आता आपण पाहिलं असेल टाळ घेऊन जी छोटी मुलं उभी होती यांच्यावर जे काही संस्कार होतात ते निश्चितच अशा कार्यक्रमांमध्ये होत असतात आणि होतही आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की अशा मुलांवर झालेल्या संस्कारामुळे हा कार्यक्रम अजून यशस्वी झाला असं मला वाटतं। आणि त्यासाठी मी मेरे मन की बात तुमने पहचानी। भगवान कृष्ण कसा रांगतोय आमचे चौदार कृती करून दाखवतो। ते फक्त आता कृष्ण हा मोठा आहे, कृष्ण जरा लहान होता। डाव्या गुडघ्याने रांगलं। 6 महिन्याचं लेकरू झालं, 7-8 महिन्यामध्ये लेकरू रांगायला लागलं। एक सांगू का, आईला लेकरू रांगताना पाहताना फार आनंद होतो बाबा। भागवतामध्ये असं वर्णन आले, कृष्णानं म्हणे एक दिवस फक्त कुस बदलली। काय बदलली? कुस। झोपलेला होता कृष्ण आणि इकडच्या अंगावरून तिकडच्या अंगावरती गेला, कुस बदलली। दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदेनं लगेच नंद बाबाला बोलवलं आणि सांगितलं, चला आनंद उत्सव साजरा करा, आनंद उत्सव साजरा करा। का? मेरे लाला ने करवट बदल दी इसलिए आनंद मचावा। काय विशेष आहे ना, आईला लेकराचं सगळं गोड लागतं महाराज। पोरगं किती वात्रट असू द्या पण ते आईला कसं वाटतं? गोडच वाटतं ना। बाई तुझा खट्याळ गाणा तुझ्या गोड तुला तो गोड वाटतो, बाकीचं नाही। याच्या खोड्या सांगू काही मैपत्र सिंधू वाटे, बाई तुझा लाडका गाणा तुलाच गोड वाटे। परमात्म्याने हळूहळू खोड्या करायला सुरुवात केली। आपले 12 वाजून गेलेत म्हणून खोड्या आवडतात।
संयोजक मंडळीला विनंती आहे, आरती घ्या. बसलेली मंडळी तुम्ही आरतीला उभे राहिलं तरी चालेल. 2 मिनिटं तुमच्या पायाची कळ मोडेल आणि नंतर निवेदकांना सूचना द्यायला बऱ्या पडतील. 2 मिनिटं सगळ्यांनी उभं राहा. स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, नाशिक.